याला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराच्या जवळ तो नीरू मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3.5-4 तास धुमाकूळ घालता मला माहिती आहे, तुमच्यापर्यंत सांगणार. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. साहेब मी पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य. ठीक आहे, ठेवलं. अरे पण दुसरं काय दिशा सालियन, ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेत. अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, तुम्ही का घाई आहे? जाऊ का मी? एवढी घाई आहे? कामाला दुसरा नाही. अरे दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो? सांगा ना, सवंगड आहे ना. हा दुसरा फोन जेव्हा कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्रात सगळी परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळेला त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता. मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मध्ये ह्याच्यामध्ये आलाय, कॅमेरामध्ये. नाही पण बघा, हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही, कुठल्याही घटनेसाठी करतात. कळलं? येस, कळल्याचं उत्तर येस नाही. हो हा बरोबर. जेव्हा एकनाथ शिंदेने बंड पुकारला होता, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा. आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं काय हो? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता. म्हणा तू दाखव ना, चल मी सांगतो आज दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडक मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? हा भाषण करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना, तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये. तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर.